संस्थेच्या मोकळ्या जागेत किती गाड्यांची पार्किंगची मर्यादा आहे, प्रत्यक्षात किती गाड्या पार्क केल्या जातात, आजपर्यंत कोणत्याही कमिटीने उपविधीतील नियमाप्रमाणे पार्किंगची व्यवस्था केलेली नाही. भाडोत्र्यांच्या गाड्यांना सुद्धा तोच नियम, आणि ज्यांच्या 2-2, 4 चाकी गाड्या आहेत त्यांनाही नियम सांगतात. कोणत्या कमिटीने गाड्या पार्किंगसाठी चिठ्ठ्या कधीच टाकल्या नाहीत. थोडक्यात म्हणजे पार्किंग विषय सर्व नियम धाब्यावरती बसून पार्किंग केले जाते. या बाबतीमध्ये जरा थोडं मार्गदर्शन ॲडव्होकेट आनंद पटेल. पार्किंगच्या विषयात खरं म्हणजे 78 to 85 बायलॉज जे आहेत त्यात पार्किंगची अलॉटमेंट कसं करायचं त्यातली एक ॲम्बिग्युटी अशी ठेवली आहे की दोज हू हॅव परचेस्ड. आता मोफाप्रमाणे आणि पांचाली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटप्रमाणे ओपन स्पेस बिल्डरला विकता येत नाही, पण बिल्डर अलॉटमेंट करतात आणि हे बिल्डर अलॉटमेंट करतात म्हणून बिल्डर चोर आहेत असं नाही. आपणच ते अलॉटमेंट मागतो की मला ही जागा पाहिजे, फ्लॅट घेताना पार्किंग आहे की नाही हे विचारल्यानंतरच तुम्ही फ्लॅट विकत घेण्यात जाता. ही वस्तुस्थिती असताना आपण दुसऱ्या प्रकारे विचार का करावा? पार्किंगची गरज आहे, पार्किंग आवश्यकता आहे. DC रेग्युलेशन्स बदललेत. पूर्वी फ्लॅट साईज प्रमाणे पार्किंग किती ठेवायचं ते DC रेग्युलेशन्समध्ये होतं. आज जर का एखाद्याकडे 2-2, 3-3 पार्किंग असतील पण ते त्यांनी जर का बिल्डरकडनं विकत घेतलेत किंवा अलॉट करून घेतले असेल तर मात्र तुमच्या बायलॉजची जी तरतूद आहे त्याप्रमाणे जायला पाहिजे. नाहीतर बाय ड्रॉ ऑफ चिट्स, बाय ड्रॉ ऑफ लॉट्स अशा प्रकारे किंवा फर्स्ट कम फर्स्ट सर्व, आणि इन एनी केस प्रत्येकाला एक तरी पार्किंग असावं, नंतर ॲडिशनल पार्किंग असतील ते डिस्ट्रीब्युशन व्हावं अशी त्यात सोय आहे. तेच तर सांगतो त्यात ॲम्बिग्युटी आहे. मोफाप्रमाणे आणि सुप्रीम कोर्टच्या पांचाली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सॉरी पांचालीने NLPM तुमचं निहालचंद लालूचंद वर्सेस बरोबर पांचाली कोऑपरेटिव्ह, त्याच्यात सुप्रीम कोर्टचं म्हणणं असं की ओपन स्पेस जर का असेल तर ती विकू शकत नाही, पण बिल्डर विकत नाही, अलॉट करतात. अलॉटमेंट सोसायटी फॉर्म होण्यापासून त्याच्या आधीपासून आम्ही इथे आहोत अशा प्रकारे वाद निर्माण होतात. पण प्रत्येकाला जर का पार्किंग असेल किंवा फ्लॅटच्या साईज प्रमाणे DC रेग्युलेशन्स प्रमाणे किती पार्किंग जागा आहे त्या अलॉटमेंट करणं आवश्यक आहे. जर का आपल्याकडे आत्ता असं दिसतं की लहान फ्लॅट आहेत पण प्रत्येकाकडे निदान नॅनो तरी आलेलीच आहे म्हटल्यावरती विषय वाढतात. त्यात जागा कशी उपलब्ध आहे, फायर ब्रिगेड ॲम्ब्युलन्स बिल्डिंगच्या भोवती कशी फिरू शकेल ह्या गोष्टी लक्षात ठेवून त्याप्रमाणे पार्किंगचे अलॉटमेंट करणं योग्य आहे.